आपल्या समाजात एक समीकरण मानलं जातं, शिक्षण प्लस पदवी इज इक्वल टू नोकरी आणि पगार. जर या समीकरणात पगार नसेल तर आपल्याला वाटतं शिक्षण फेल झालं. एखादी सुशिक्षित स्त्री जेव्हा घर सांभाळण्याचा निर्णय घेते तेव्हा तिचं शिक्षण वाया जातं का, की आपण शिक्षणाची व्याख्याच चुकीची समजलो आहोत? पण मित्रांनो, शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचं परमिट नाहीये. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवणं असतं का? जेव्हा एखादी उच्च शिक्षित स्त्री लग्नानंतर किंवा काही कारणास्तव घरी राहण्याचा निर्णय घेते तेव्हा समाज लगेच तिच्याकडे फुकट गेलेलं शिक्षण म्हणून पाहू लागतो. पण खरंच असं असतं का हो? डिग्रीचं सर्टिफिकेट कपाटात बंद होतं आणि हातात घराच्या चाव्या येतात. जेव्हा एक सुशिक्षित मुलगी लग्नानंतर किंवा मुलांच्या संगोपनासाठी घरात बसते तेव्हा समाज म्हणतो, एवढं शिकून शेवटी काय केलं? पोळ्याच लाटतीये ना. पण या एका वाक्यामागे किती त्याग आणि कित्येक स्वप्नांच्या होळी झालेल्या असतील हे कुणालाच दिसत नाही. खरंच शिक्षण वाया जातं का हो? शिक्षण म्हणजे फक्त नोकरी किंवा पगार नाही. एक सुशिक्षित आई जेव्हा घरात असते तेव्हा ती पुढच्या पिढी अधिक सुसंस्कृत घडवत असते. घराचं बजेट मॅनेज करण्यापासून ते मुलांच्या अभ्यासापर्यंत तिचं शिक्षण पावलोपावली कामी येत असतं. जेव्हा एक सुशिक्षित स्त्री घरात असते तेव्हा ती फक्त गृहिणी नसते तर ती त्या घराचा पाया असते. सुशिक्षित स्त्री जेव्हा घरात असते तेव्हा तिचे शिक्षण तिच्या कामातून झळकते. मग ते घराचे बजेट असो किंवा मुलांचा अभ्यास असो किंवा घरातील लोकांचं आरोग्य सुद्धा, ती गोष्टींकडे वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून पाहत असते. तिच्यामुळे घराचा राहणीमानाचा दर्जा आपोआपच उंचावतो. काही स्त्रिया स्वेच्छेने घर सांभाळतात तर काहींना परिस्थितीमुळे स्वप्न बाजूला ठेवावी लागतात. पण दोन्ही परिस्थितीत तिला गृहिणी म्हणून मिळणारा सन्मान कमी असतो. तिने पगार आणला नाही याचा अर्थ ती काम करत नाही असा होत नाही. दिवसभर घरासाठी राबून जेव्हा तिला स्वतःच्या खर्चासाठी दुसऱ्याकडे पैसे मागावे लागतात तेव्हा त्या सुशिक्षित मनाला होणाऱ्या वेदना खूप मोठ्या असतात. तिला रिकामेपणाची जाणीव करून देणारा हा समाज तिच्या त्यागाची किंमत कधीच करत नाही. एक सुशिक्षित आई आपल्या मुलांवर जे संस्कार करते ते केवळ पुस्तकी नसून वैज्ञानिक आहेत. ती मुलांना प्रश्न विचारायला शिकवते, त्यांना जगातील घडामोडींची ओळख करून देते. म्हणतात ना, एक मुलगा शिकला तर एक व्यक्ती शिकते, पण एक मुलगी शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं. घरात बसलेली ती सुशिक्षित स्त्री उद्याचे जबाबदार नागरिक घडवत असते. घरात राहणे म्हणजे प्रगती थांबवणे नव्हे. आजच्या डिजिटल युगात अनेक सुशिक्षित स्त्रिया घर बसल्या फ्रीलान्सिंग, कन्सल्टन्सी किंवा स्वतःचे छोटे स्टार्टअप्स चालवत आहेत. ती घरी बसूनही जगाशी जोडलेली असते. तिचे वाचन, तिचे छंद आणि तिची शिकवण्याची ओढ तिला कधीही मागे पडू देत नाही. जर तुम्ही सुशिक्षित असाल आणि सध्या घरात असाल तर स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही घर चालवताय म्हणजे तुम्ही एक मोठी संस्था चालवताय. वेळ पडली तर तुम्ही पुन्हा उभ्या राहू शकता, कारण तुमचं ज्ञान तुमच्यासोबत आहे. कुटुंबावर जेव्हा एखादे संकट येते तेव्हा सुशिक्षित स्त्री डगमगत नाही. तिच्याकडे परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असते. ती घरातील सदस्यांसाठी एक उत्तम समुपदेशक म्हणून काम करते. तिच्या शिक्षणाचा फायदा तिला शांतपणे निर्णय घेण्यास मदत करतो. घरात बसलेल्या स्त्रीला तू काय करतेस दिवसभर असं विचारण्याऐवजी तू घर किती छान सांभाळतेस असं म्हणून बघा. सुशिक्षित स्त्री जेव्हा घर सांभाळते तेव्हा ती घराचा कणा असते, ओझ नाही. समाजाने हे समजून घेतले पाहिजे की करिअर करणं आणि घर सांभाळणं ही सर्वस्वी त्या स्त्रीची निवड असायला हवी. जर तिने घर निवडलं असेल तर त्याचा अर्थ तिचे शिक्षण वाया गेले असा होत नाही. उलट ती तिच्या शिक्षणाचा उपयोग एका सुसंस्कृत समाजाची निर्मिती करण्यासाठी करत आहे. मित्रांनो, सुशिक्षित स्त्री घरात बसते तेव्हा ती त्या घराला घरपण देते आणि आपल्या ज्ञानाने संपूर्ण कुटुंबाला प्रकाशमान करते. तिची किंमत तिच्या सॅलरी पॅकेजवरून नाही तर तिने निर्माण केलेल्या संस्कारावरून ठरवा. शिक्षण म्हणजे केवळ नोकरीचे साधन नव्हे. सुशिक्षित स्त्री ही घराची प्रगती आहे. सुशिक्षित स्त्री घरात बसते तेव्हा ती सांस्कृतिक पिढी घडवते. पदवी म्हणजे केवळ कागद नाही. सुशिक्षित गृहिणी घराचा भक्कम पाया आहे. कामावर जाणं हा चॉईस असू शकतो,
पण सुशिक्षित असणं ही घराची गरज आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ पटला असेल तर कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की सांगा. तुमच्या आजूबाजूला अशा कितीतरी मैत्रिणी किंवा नातेवाईक आहेत ज्यांना घरासाठी करिअर सोडले. त्यांना हा व्हिडिओ शेअर करून सांगा की त्यांचा आम्हाला अभिमान आहे. कमेंटमध्ये स्त्री शक्ती नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.